हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या जवळच्या चॅनलवरती होम मेकर प्रणितामध्ये. तर आज आमच्या विदर्भातला खास असा पदार्थ आम्ही बनवणार होतो, म्हणजेच धापोडे. आता सिलेंडरचंही बराच असा शॉर्टेज वगैरे सुरू आहे, त्यामुळे असे काहीसे मोठे जे पदार्थ आपल्या जास्त क्वांटिटीमध्ये करायचे आहे ते आम्ही चुलीवरच करतो. आणि एक साईडला आमच्या घरी बोळ आहे, त्याच्यामुळे इथे जागाही आहे, तर या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. बघा, इथे छान ज्वारीचं आम्ही पीठ घेतलेलं होतं, 2 पायलं हे पीठ आपण घेतलेलं आहे. तर हे सकाळच्या वेळेसच आदल्या दिवशी, ज्या दिवशी आपल्याला करायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी 2 पायलं पीठ थोडंसं भिजवून ठेवायचं या प्रमाणामध्ये. त्यानंतर इथे तिखट घेतलेलं होतं. तर आता तिखट हे डायरेक्टली आपण न टाकता थोडं तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकून आणि हे तिखटसं टाकून मिक्स करून ठेवलेलं आहे. आता त्यामध्येच मीठसुद्धा टाकलेलं होतं. तर बघा, आता इथे माझ्या सासूबाई हे सगळं करत होत्या, त्यांना मदत म्हणून मी करत होती. आता इथे पाणी ठेवलेलं होतं उकळीसाठी, तर त्या पाण्यामध्येच ते तिखट ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्या पाण्याला छान अशी उकळी गेलेली आहे. आणि जे आपण ज्वारीचं असं पीठ घेतलेलं होतं, तर ते ज्वारीचं पीठ अशा पातळ अशा क्वांटिटीमध्ये छान असं करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला टाकताना ते व्यवस्थित टाकता येईल. तर बघा, बरंचसं आता पाणी इथे घेतलेलं आहे आणि यामध्येच तीळसुद्धा टाकलेले होते. आता हळूहळू हे सावकाश पद्धतीने मी वरूनच ते सोडत होती आणि सासूबाई त्या हलवत होत्या, जेणेकरून याच्या गुठळ्या वगैरे होऊ नये. नंतर गुठळ्या झाल्यानंतर मग त्या व्यवस्थित असं प्लेन करता येत नाही, त्यामुळे हळूहळू सावकाश पद्धतीने जर टाकलं तर व्यवस्थित असं शिजतं आणि एकसारखं आपलं प्लेन पीठ तयार होतं. आणि पाणीही एकदम जास्त लागतं याला, कारण शिजतपर्यंत ते घट्ट असं होऊन जातं. आता आम्ही 2 पायलीच्या प्रमाणानुसार दरवर्षी करत असतो आणि हे 2-3 दिवस आम्हाला करावं लागतं, कारण बरेचसे धापोडे आमच्या घरी लागतात. तर त्यानंतर आता हे 3 दिवस आम्ही करतो. आता पहिल्याच दिवशी करायला घेतलं होतं, तर म्हटलं चला आपण शूट करून घेऊया. बऱ्याच भागामध्ये याला भातवडे देखील म्हणतात, कोणी ज्वारीचं पापड देखील म्हणतात, तर आम्ही नेहमी धापोडेच म्हणतो. आणि हा जो घाटा असतो खाण्यासाठी एकदम असा छान असतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरासाठी एकदम थंड असा असतो. बरेच जण ज्वारीची आंबील वगैरे करून पितात उन्हाळ्यामध्ये आणि ती शरीराला एकदम अशी थंडपणा देते, त्यामुळे हेही पिणं चांगलं असतं. आणि हा जो घाटा बनवला आहे याची टेस्ट एकदम उत्तम असते. आता यामध्ये आपण जिरं, तिखट, मीठ आणि तीळसुद्धा मिक्स केलेले आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे. आपल्याला करायचे असेल तर आपण वेळेवर देखील ज्वारीचं पीठ भिजवून करू शकतो, परंतु आदल्या दिवशी जर हे थोडं आंबू घातलं तर याची टेस्ट एकदम अशी आंबूस आणि एकदम छान येते. तर बघा, आता या पद्धतीनुसार इथे सगळं आपण पाणी वगैरे मिक्स केलेलं आहे. आता थोड्याच वेळानंतर याला छान अशी उकळी आलेली होती. त्यानंतर वरती याला टाकण्यासाठी सासूबाई इथे बकेटीमध्ये वगैरे काढत होत्या. आता आम्हाला टेरेसवर हे टाकायसाठी जावं लागतं, त्यामुळे अशी बकेट असली किंवा छोटा मोठा गंज असला तर ते पकडून असं नेता येतं. तर आता आम्ही इथे वरती घेऊन आलेलो होतो, मी आणि माझ्या सासरीबुवांनी इथे आणून दिलेलं होतं हे. त्यानंतर आम्ही वरती इथे कापड वगैरे आणलेला होता टाकायसाठी, तर तो कापड देखील आम्ही ओला करून घेतला, त्यानंतर असा पसरवून घेतलेला होता. तर आता हे जे टाकलेलं आहे हे खाली धोतर आहे. तर यावर आम्ही दरवर्षी इथे ज्वारीचे पापड टाकत असतो आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये आम्हाला हे करावे लागतात, कारण सगळ्यांनाच घरी आवडतात. तळून खायला, भाजून खायलाही एकदम मस्त टेस्टी असे वाटतात आणि करायलाही सोपे, अशा काही खूप जास्त त्रास नसतो, लाटावं लागत नाही किंवा काही जास्त त्रासाचं काम नाही आहे. त्यामुळे आवर्जून आम्ही हे करतो. 6-7 पायल्याचे आम्ही दरवर्षी इथे धापोडे बनवत असतो आणि अशा पद्धतीने छान छोटे छोटे धापोडे इथे करून घेतलेले आहे. सुरुवातीला हे गरम असल्यामुळे छान असे पटापट होऊन जातात, पण जसजसं हे सारण आपलं आहे हे थंड होतं तसं तसं घट्ट येतं. त्यानंतर पापड जे आहे ते थोडे मग जाडे व्हायला लागतात. आणि आजचं पीठ देखील आमचं थोडं जाडंसं झालं होतं. यामध्ये आणखी थोडं जरी पाणी असतं तर आणखी छान झालेले असते, पातळ असे, पण ठीक आहे, छान झालेले होते. टेस्ट पण एकदम मस्त झालेली होती. हा घाटा खायलाही एकदम उत्तम लागतो आणि जे आपण चुलीवर शिजवतो त्याचीही टेस्ट एकदम छान लागते. आता गॅसवर करायचं म्हटलं तर त्याला जाळीही इतक्या मोठ्या गंजाला कमी लागतो आणि लगेच ते खालून आपला गंज जळून येतो. त्यामुळे चुलीवर वगैरे करायला एकदम छान. आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस देखील इथे बराच महाग झालेला आहे, त्यामुळे असे काहीसे पदार्थ जे करायचे असेल, आपल्याकडे इंधन वगैरे जर असेल किंवा जागा वगैरे असेल चूल वगैरे टाकण्यासाठी करण्यासाठी, तर आपण ते देखील करू शकतो. बघा, आता इथे बरेचसे आमचे धापोडे वगैरे करून झालेले होते आणि ही जी प्रोसेस आहे आम्ही सकाळी 7-8 पर्यंत करून घेतो, कारण ते दिवसभर मग अख्खी ऊन याला लागते वाळण्यासाठी. आता हे सगळे टाकल्यानंतर याचं महत्त्वाचं काम असतं की 3 ते 4 तासानंतर हे जे आहे हे अलगद असं उचलून आपल्या दुसऱ्या जागेवर सरकवावं लागतं. नाही तर हे जर संध्याकाळपर्यंत असंच वाळवत ठेवलं तर हे पूर्ण जे आहे ते जमिनीला चिपकून बसतं. त्यानंतर आपले पापड जे आहे ते देखील व्यवस्थित निघत नाही आणि ते तुटून पण जातात आणि ते जो कापड आहे तो सुद्धा निघत नाही, तो देखील फाटू शकतो. त्यामुळे 2 ते 3 तासानंतरच आम्ही हे वरती येऊन पुन्हा एकदा असं याची जागा वगैरे बदलवून घेतो. बघा, फायनली आता आपले इथे पापड वगैरे पूर्ण तयार झालेले आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेत येऊन मग आम्ही हे खाली घेऊन गेलेलो होतो
नंतर हा कापड जो आहे तो उलटा करून घ्यायचा, त्यावरती पाणी टाकायचं. छान असे आपले पापड वाळलेले देखील होते. आता इथे सासूबाई माझ्या पापड त्या काढून राहिलेल्या होत्या संध्याकाळच्या वेळेमध्ये 5-6 वाजताच्या दरम्यान. बघा छान असे पापड निघालेले आहे आणि हे देखील ओले धापोडे देखील खायला आमच्या घरी सगळ्यांना आवडतात. पर्सनली मलाही आवडतात, सगळ्यांनाच आवडतात. बघू शकता इथे आमचे बाबा देखील आता धापोडे खाण्यासाठी घेत होते. लहान मोठे घरात सगळ्यांना पापड हे हे धापोडे काढून झाल्यानंतर मग उन्हामध्ये छान असे कडक वाळवून घ्यायचे. 1-2 ऊन जरी दिल्या तरी हे वर्षभर मस्त आरामात टिकतात. 2 ते 3 वर्ष देखील याला काही होत नाही. नंतर 2 दिवस आम्ही सुद्धा मस्त असे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही छान कडक उन्हामध्ये आता हे आपले धापोडे वाळलेले देखील आहे. त्यानंतर मी आता हे तुम्हाला तळून दाखवणार होते. तर एका कढईमध्ये छान थोडंसं तेलसुद्धा घेतलेलं होतं. तेल छान तापल्यानंतर बघा आता आपले धापोडे असे जे आहेत दुप्पट मस्त फुलत आहेत. त्यामध्ये तीळ वगैरे असल्यामुळे याची टेस्ट देखील एकदम मस्त लागते. बघू शकता तुम्ही छान असे धापोडे आपले तळून झालेले आहे. आता खिचडी मसाले भात वगैरे असला की आवर्जून आमच्या घरी तळल्या जातात. मुलांना देखील बरेच आवडतात, त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये मी दरवर्षी करते. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता किंवा अशाच पद्धतीने करतात का ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला तर आवर्जून सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पापड एकदम कुरकुरीत असे होतात, कडक देखील खायला होत नाही. आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलवर तुमचा असा सपोर्ट असू द्या. पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.